मानधन में वृद्धि के बाद सेनानियों ने विधायक सुधीर मुनगंटीवार का उनके कार्यालय में जाकर स्वागत करते हुए उन्हें धन्यवाद दिया। तो आइए सुनते हैं इस मौके पर एक सेनानी ने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा। लोकतंत्र सेनानियों को 20,000 रुपये सम्मान निधि के संबंध में कैबिनेट बैठक में निर्णय के बाद सेनानियों ने चंद्रूर में विधायक सुधीर मुनगंटीवार के कार्यालय में पहुंचकर उनका सत्कार किया और इस हृदय स्पर्शी भेंट के दौरान अनेक सेनानियों की आंखों में समाधान के भाव दिख रहे थे। इस मौके पर एक लोकतंत्र सेनानी ने कहा कि हम बार बार कोशिश कर रहे थे मगर हमारी ओर कोई ध्यान नहीं दे रहा था, मगर सुधीर भाव ने हमारी सुनी, हमारी वेदना को समझा और विधानसभा में आवाज़ बुलंद किया। मुख्यमंत्री से मुलाकात कर उन्हें निवेदन सौंपा और हमारे संघर्ष को सरकार के दरबार में अब जाकर मान्यता मिली है, जिसके चलते आज ये दिन आया है। इस मौके पर सभी सेनानियों ने तालियों की गड़गड़ाहट के साथ विधायक सुधीर मुनगंटीवार का धन्यवाद कहते हुए अपनी भावना व्यक्त की। गौरतलब है इन सेनानियों में अनेक वृद्ध पुरुष और महिलाएं मौजूद थी। तो आइए सुनते हैं इस मौके पर एक सेनानी ने अपनी भावना व्यक्त करते हुए क्या कहा स्वयं उन्हीं की जुबानी। 1975चा जो आणीबाणीचा काळ होता, हा काळ अतिशय सर्वांसाठी अडचणीचा आणि त्यावेळेची आठवण ठेवणारा होता। अनेक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून जे काही संघाचं ब्रीद वाक्य आहे, राष्ट्र सर्वतोपरी, त्या वाक्याला अधीन राहून आम्ही सर्व चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव असेल, पळसगाव असेल, सिंदेवाई असेल, आरमोरी असेल, ब्रह्मपुरी असेल, चंद्रपूर असेल, या सर्व ठिकाणच्या लोकांना शासनाने मिसामध्ये अटक केली। काही लोकांनी सत्याग्रह केले। या सत्याग्रहामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा हा फार मोठा सहभाग राहिला। आम्हाला माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार हे अर्थमंत्री असताना देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये 10,000 रुपये त्यावेळेला सन्मान निधी मिळत होता। परंतु अनेक कुटुंब असे आहेत की ज्या कुटुंबाची वाताहत झालेली आहे, अनेक कुटुंब असे आहेत की जे आज अस्तित्वात नाही आहे। या सर्व कुटुंबाचा प्रश्न आम्ही सुधीर भाऊंच्या समोर धरून त्यांना हा प्रश्न सांगितला आणि त्या प्रश्नाला उचलून धरत त्यांनी अतिशय तळमळीने आम्हाला 20,000 रुपये मिळावे याकरता प्रयत्न केला आणि हा प्रयत्न करून आम्हाला आता कॅबिनेटमध्ये 20,000 रुपये मंजुरी झालेली आहे। 20,000 रुपये मंजूर झालेले आहे। त्यामुळे आम्ही आज सुधीर भाऊंचे आभार मानण्यासाठी म्हणून या ठिकाणी सर्व लोकतंत्र सेनानी इथे आलेलो आहोत। अनेक कुटुंब यामध्ये माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे वडीलही त्यामध्ये मिसामध्ये बंदी होते। हा सर्व परिवार लोकतंत्र सेनानीचा सुधीर भाऊंचे आभार मानण्यासाठी, त्यांच्या ऋणामध्ये राहण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो। त्यांचे आम्ही आभारी आहोत, त्यांचे ऋणी आहोत आणि त्यांनी अतिशय स्पष्टपणे सांगितलं आहे की जे काही प्रश्न शिल्लक राहिले आहेत त्या प्रश्नाला ते लावून धरतील आणि ते उचलतील। तेव्हा आम्ही पुनश्च त्यांचे आभार मानतो, त्यांचे ऋण निर्देश करतो। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे। सुधीर भाऊ, सुधीर भाऊ, हम तुम्हारे सुधीर भाऊ। CTV के लिए बाबर गारकर की रिपोर्ट।